नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बरेच लोक मला कमेंट्स करत असतात किंवा फोनवरती विचारत असतात की सर कंपाऊंडिंग म्हणजे काय. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये सगळे लोक सांगतात की कंपाऊंडिंगचा फायदा मिळेल, कंपाऊंडिंगचा फायदा मिळेल, पण ॲक्च्युअल कंपाऊंडिंग होतं कसं आणि ते कसं काम करतं ते जरा आम्हाला सांगा. आणि त्याच्याशी रिलेटेड मला एक कमेंटसुद्धा आली होती, तुम्ही अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पाहिली असेल ती. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲक्च्युअली कंपाऊंडिंग कसं काम करते एकदम सोप्या भाषेमध्ये, जे तुम्हाला अगदी इझिली समजेल अशा भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. आता स्क्रीनवरती तुम्हाला काही डेटा दिसत असेल. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगतो मी इथे कोणत्याही फंडबद्दल रिकमेंडेशन करत नाही. तुम्ही होल्ड करा, बाय करा किंवा सेल करा. हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे, त्याच्याकडे त्या दृष्टीने पहा. तर आता इथे स्क्रीनवरती तुम्हाला मिड कॅप फंड दिसतो आहे, जो लॉन्च झाला होता 2007मध्ये. आणि जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये नवीन फंड लॉन्च होतात ना, त्याचा NAV असतो 10 रुपये. म्हणजे 10 रुपयाच्याच प्राईजवरती ते लॉन्च होतात. मग मार्केटमध्ये जसं चढ उतार होतो तसं 10 रुपयावरनं 11 रुपये होतात, किंवा कधी कधी मार्केट जर खाली असेल ज्यावेळेस तो फंड लॉन्च झाला तर 9 रुपये, 8 रुपये, 7 रुपयापर्यंतसुद्धा जाऊ शकतात. तर हे पण थोडक्यात सांगायचा उद्देश हा आहे की जेव्हा मार्केटमध्ये नवीन फंड येतो ना, त्याचा NAV जो असतो तो असतो 10 रुपये. आता ज्यावेळेस हा फंड मार्केटमध्ये आला त्यावेळेस NAV होता 10 रुपये, आणि आत्ता सध्याचा त्याचा NAV आहे 204 रुपये. म्हणजे 2007पासून तो फंड आहे आणि आता त्याचा NAV झालेला आहे 204 रुपये. म्हणजे 20 वर्षामध्ये 10 रुपयाची व्हॅल्यू 204 रुपये झाली. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता त्यावेळेस ज्यावेळेस फंड मार्केटमध्ये लॉन्च झाला ना, त्यावेळेस 5,000 रुपयाची SIP सुरू केली. आता 2007मध्ये 5,000 रुपयेसुद्धा खूप मोठी व्हॅल्यू होती. पण त्यावेळेस आहेत ना, सामान्य लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टच करत नव्हते. त्यांना इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड म्हणजे काय हेच माहिती नव्हतं. म्हणजे हे जे काही 5,000 रुपये ज्या कोणी इन्व्हेस्टरने इन्व्हेस्ट केले असतील ना, तो अप्पर मिडल क्लासच असेल, आणि 5,000 रुपयाची त्याने SIP सुरू केली. या 5,000च्या बदल्यात त्याला किती मिळाले? 500 युनिट्स मिळाले. म्हणजे 10 रुपयाचा NAV आहे, 5,000 डिवायडेड बाय 10 केलं तर तुम्हाला 500 व्हॅल्यू येईल. आता पुढच्या महिन्यामध्ये परत SIP जाणार, पुन्हा जर 10 रुपये व्हॅल्यू राहिली तर पुन्हा 500 मिळणार. म्हणजे जर पूर्ण वर्षभर जरी 10 रुपये जरी व्हॅल्यू झाली तरीसुद्धा वर्षभरात 6,000 युनिट जमा होणार, आणि इन्व्हेस्टमेंट असेल ती असेल जवळपास 60,000 रुपये. आता ही झाली पहिली बेसिक इन्फॉर्मेशन. आता जर पाहिलं की हे जे 5,000 रुपये इन्व्हेस्ट केले होते त्यावेळेस 2007मध्ये, आता त्या 5,000 रुपयाची आत्ता करंट प्राईस काय आहे ते आपण पाहूयात. तर युनिट्स किती होते त्यावेळेस? 500. आणि आत्ताची करंट व्हॅल्यू किती आहे? 204. तर 500 × 204 केलं तर त्याची करंट व्हॅल्यू आहे, त्या 5,000 रुपयाची करंट व्हॅल्यू आहे 1,02,000 रुपये. यालाच म्हटलं जातं कंपाऊंडिंग. म्हणजे जिथे 5,000 रुपयाची व्हॅल्यू अशा प्रकारे ग्रो केली, कारण की क्वांटिटी तुम्ही 10 रुपयाला विकत घेतली होती, मार्केटच्या प्राईजनुसार मार्केट जसं जसं वर खाली गेलं या 20 वर्षामध्ये 10 रुपयाची व्हॅल्यू 204 रुपये झाली. म्हणून ही व्हॅल्यू पाहायला मिळाली. आता फक्त जर 5,000 इन्व्हेस्ट करून ठेवले असते आणि आत्ता बघितले असते तर 1,00,000 रुपये माझ्या मते तरी निग्लेजिबल वाटले असते. म्हणजे ज्या कोणी माणसाने फक्त एकच SIP भरली आणि त्याने SIP बंद करून टाकली असते तर 1,00,000 रुपये आत्ताच्या व्हॅल्यूला काय आहेत, म्हणजे ठीक आहेत 1,00,000 रुपयेच आहेत असं म्हणेल तो. पण त्याच व्यक्तीने 5,000 रुपयाची SIP पुढचे 20 वर्ष म्हणजे आत्तापर्यंत जर चालू ठेवली असती 5,000चीच SIP, तर काय झालं असतं ते तुम्हाला दाखवतो. तर 240 महिने, 20 वर्ष म्हणजे 240 महिने झाले. आता 240 महिने जर करतो आहे तर टोटल अमाऊंट किती जमा होते माझी? टोटल अमाऊंट जमा होते 12,00,000 रुपये. म्हणजे मी 5,000 रुपयाच्या SIPने दर महिन्याला पैसे भरत गेलो, 240 × 5,000 केले तर तेवढीच व्हॅल्यू येणार 12,00,000 रुपये. याच्यापेक्षा जास्त येणार नाही, कारण की 240च महिने. आणि मी कधीही SIPमध्ये असं होत नाही की ह्या महिन्यामध्ये 4,500 गेले, पुढच्या महिन्यामध्ये 5 गेले, त्याच्या पुढच्या महिन्यात 6 गेले, असं होत नाही. 5,000ची SIP कॉन्स्टंट ठेवली आहे, 20 वर्ष 5,000 रुपयाची SIP भरली. आता ह्या 5,000च्या SIPमध्ये प्राईस वाढली असेल ना, 10 रुपयाची प्राईस 5 वर्षानंतर मे बी 50 रुपये झाली असेल, कारण की 10 रुपयाची प्राईस डायरेक्ट 204 तर झाली नाही. आता हळूहळू हळूहळू हळू ती वाढत गेलेली आहे. म्हणजेच काय, तर प्राईस जरी वाढत गेली तर ह्या सगळ्या 20 वर्षामध्ये टोटल क्वांटिटी तर तुम्ही जमा केली असेल ना. म्हणजे इथे जशी 5,000च्या बदल्यात 50 क्वांटिटी किंवा 500 क्वांटिटी मिळाली 5,000च्या बदल्यात, तशी 12 लाखाच्या बदल्यात
जवळपास 50,000 क्वांटिटी जर आरामशीर जमा केली असेल, कारण की पहिल्याच वर्षामध्ये मी मगाशी जसं सांगितलं 10च रुपये जर प्राईस राहिली तर पहिल्याच वर्षामध्ये 500 इंटू 12 महिने केले तर 6,000 क्वांटिटी ती पहिल्याच वर्षामध्ये जमा होते. समजतं आहे? 5,000 6,000 क्वांटिटी. मग जर या 20 वर्षामध्ये त्या व्यक्तीने जर 75,000 क्वांटिटी जमा केली असेल, 75,000 क्वांटिटी म्हणजे 75,000 युनिट्स जर जमा केले असतील, म्हणजे हे 75,000 इंटू मी 204 केलं तर व्हॅल्यू किती होते बा? 1,53,00,000 रुपये. म्हणजेच 12 लाखाची व्हॅल्यू 1,53,00,000 रुपये होते. जर 75,000 युनिट जमा केले असतील तर मे बी कमी झाले असतील, 40,000 झाले, फक्त 40,000 युनिट जमा झाले तरीसुद्धा 12 लाखाची व्हॅल्यू आज 81 लाख रुपये झाली. यालाच म्हटलं जातं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. जेवढे वर्ष तुम्ही होल्ड करता आणि प्राईस जर ॲप्रिशिएट होत गेली ना तर त्याच्यामधनं अशा प्रकारची वेल्थ क्रिएट होते. मग याचा अर्थ मी तुम्हाला काही या फंडमध्ये इन्व्हेस्ट करा किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा असं म्हणत नाही आहे. प्रत्येकाच्या रिस्क कॅपॅसिटीवरती आहे की त्याने ठरवायचं की त्याला इन्व्हेस्ट करायचे आहेत किंवा नाही करायचे आहेत. यामध्ये माझं कुठेही रिकमेंडेशन नाही की तुम्ही बाय करा, होल्ड करा किंवा सेल करा. हा एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे. कारण की मला बऱ्याच वेळा यूट्यूबकडनं स्ट्राईक्स येतात की तुम्ही मिस सेलिंग करताय लोकांना. मी मिस सेलिंग नाही करते, मी तुम्हाला ॲक्च्युअल डेटा दाखवते की जो डेटा इथे ॲट प्रेझेंट आहे. तुम्ही गुगलवरती जा, एखादा फंड चूज करा, 20 वर्षापूर्वीचा त्याचा NAV बघा आणि आत्ताचा NAV बघा आणि तुम्ही 5,000 रुपये इंटू आत्तापर्यंतचे किती युनिट जमा झाले असेल त्याचा अंदाज घ्या आणि तुम्ही काउंट करून बघा, व्हॅल्यू तुम्हाला पाहायला मिळेल. आत्ता इथे मला एक ही गोष्ट सांगायची की बऱ्याच वेळा लोक कंपाऊंडिंगचा अर्थ अशा प्रकारे घेतात की जेवढी जास्त इन्व्हेस्टमेंट तेवढं जास्त कंपाऊंडिंग, जेवढी जास्त इन्व्हेस्टमेंट तेवढी जास्त कंपाऊंडिंग. पण त्याचबरोबर याचा अजून उलट अर्थ जर तुम्ही घेतलात, म्हणजे पैशांमध्ये न काउंट करता तुम्ही नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्याकडे क्वांटिटी किती जमा आहे ना त्याच्यावरती फोकस असणं तुमचा गरजेचं आहे. कारण की पैशामध्ये माणूस जेव्हा अमाऊंट ती लक्षात ठेवतो ना त्यावेळेस त्याला खूप मोठी अमाऊंट वाटते. ती 12 लाख, 6 लाख, 20 लाख, 25 लाख ही मोठी अमाऊंट वाटते. पण तेच जर युनिट्समध्ये कॅल्क्युलेट केलं तर ती अमाऊंट डिवायडेड बाय NAV होते आणि मग ती क्वांटिटी कमी होते. म्हणजे 5,000 युनिट्स आहेत माझ्याकडे, 6,000 युनिट्स आहेत, 20,000 युनिट्स आहेत, त्यावेळेस तुम्हाला ती व्हॅल्यू कमी वाटेल. आणि मग जेव्हा तुम्हाला ती व्हॅल्यू कमी वाटेल, ते युनिटची व्हॅल्यू कमी वाटेल ना त्यावेळेस तुम्हाला असं जाणवेल की मी क्वांटिटी वाढवायला पाहिजे, माझी युनिटची संख्या कशी वाढेल त्याच्यावरती तुमचा फोकस असेल आणि त्या फोकसमुळेच तुमच्याकडे जास्त क्वांटिटी जमा होईल आणि या जास्त क्वांटिटीचा लाँग टर्ममध्ये तुम्हाला बेनिफिट मिळेल. लाँग टर्ममध्ये तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. तेच मी तुम्हाला या थ्रू सांगतो आहे की हे एक्झाम्पल आहे. म्हणजेच काय तर आता आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय तर इथे 40,000 युनिट्स आहेत माझ्याकडे. उद्या जर एका युनिटची प्राईस आता इथे 204 रुपये आहे, जर इथे ही 205 रुपये जरी झाली म्हणजे 1 रुपया वाढला तरीसुद्धा इथे 40,000 रुपये वाढणार. पहा आता इथे 82 लाख रुपये आहेत, मी इथे प्राईस वाढवली आणि 206 केली तर किती झाली बा? 82,40,000. कारण की माझ्याकडे युनिट 40,000 आहेत ना. एका युनिटचा 1 रुपया जरी वाढला तरी दिवसाला तुमचे एवढे पैसे वाढू शकतात आणि तेवढे पैसे कमीसुद्धा होऊ शकतात. म्हणजे डायरेक्ट मार्केट क्रॅश झालं, खूप मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन आली, वॉर वगैरे आलं आणि ट्रम्पने असं काहीतरी गोष्ट सांगितली आणि त्याच्यामुळे मार्केट धडाम करून खाली आलं आणि त्यावेळेस तुमची जो काही फंड असेल ना त्या फंडचा NAV कमी झाला आणि तो 206 वरनं डायरेक्ट 200 रुपये झाला. होऊ शकतं. हे मार्केट आहे, म्युच्युअल फंड मार्केटमध्येच पैसे तुमचे इन्व्हेस्ट करतात, त्यामुळे इथे रिस्क आहेच, रिस्क असणारच आहे. म्हणजे तुमचे जिथे 82,40,000 रुपये दिसत होते डायरेक्ट तिथे झाले 80 लाख रुपये. पण ही 200 रुपये प्राईस पुढचे 2 वर्ष 3 वर्ष तेवढीच राहणार आहे का? नाही ना, पुढे ती वाढणार आहे. पुढे जाऊन ती जर व्हॅल्यू 214 रुपये झाली तर तुमची जी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा जास्तची अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे ना. म्हणजे 82,40,000 रुपये दिसत होती पण वर्षभरामध्ये 14 रुपये वाढले किंवा 2 वर्षामध्ये 14 रुपये वाढले तरीसुद्धा एवढी अमाऊंट वाढू शकते. पण हे दुसऱ्या कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये होऊ शकतं का? असं नाही होऊ शकत. म्हणूनच लोक सांगतात किंवा म्युच्युअल फंडचे जर तुम्ही कुठलेही सोशल मीडियावरती व्हिडिओज पाहिलात किंवा म्युच्युअल फंडच्या ॲडव्हर्टाईज जरी तुम्ही पाहिलात तर त्याच्यामध्ये सांगितलं जातं कंपाऊंडिंगला आपलं काम करू द्या, तुमचं काम आहे फक्त इन्व्हेस्टमेंट करणं, जास्तीत जास्त क्वांटिटी ॲड करत राहणं. जेव्हा जेव्हा मार्केट पडत असतं, जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये डीप येतो त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट वाढवत राहणं. कारण की तुम्ही कमी रेटला जास्त क्वांटिटी घेतात.
म्हणजे मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे ज्यावेळेस NAV 200 रुपये होता आणि त्यावेळेस जर मी 5,000ची माझी इन्व्हेस्टमेंट केली असती, म्हणजे 5,000 डिवायडेड बाय 200 केलं तर मला युनिट्स किती मिळाले? 25. पण हेच जर इथे 214मध्ये मी परचेस केलं तर मला 23.36च युनिट्स मिळाले, म्हणजे युनिट्स कमी झाले ना. पण तुम्हाला वाटेल की आता एखाद्या युनिट्सने काय मोठा फरक पडतो आहे, पण एका युनिटची प्राईस फ्युचरमध्ये लाखांमध्ये जाऊ शकते, हजारोंमध्ये जाऊ शकते. म्हणजे जर मी असे एक एक युनिट्स मी जर 10 युनिट जमा केले, 10 युनिट्स एक्स्ट्राचा युनिट्स आहे ना, माझ्या हातामध्ये होतं. जेव्हा मार्केट पडेल त्यावेळेस मी इन्व्हेस्ट करणं हे माझ्या हातात आहे आणि वर्षभरातनं 10 वेळा जर मार्केट पडलं तर मला 10 एक्स्ट्राचे युनिट्स मिळाले. आता हे एक्स्ट्राचे युनिट्स 200 × 10 करा, 2,000 रुपये व्हॅल्यू झाली ना त्याची. फ्री आहेत ते, फ्री. म्हणूनच सांगितलं जातं की बाय ऑन डिप्स करत राहा. जेव्हा जेव्हा मार्केट खाली पडतं त्यावेळेस इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करा, ना की इन्व्हेस्टमेंट काढण्याचा प्रयत्न करा. आणि हेच होतं म्युच्युअल फंडमध्ये. यालाच म्हटलं जातं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. माझ्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगायचं आहे. मी अशा प्रकारचे व्हिडिओज, अशा प्रकारच्या अमाऊंट्सचे व्हिडिओज का नाही बनवत, त्याला रिझन असं आहे की यूट्यूबकडनं स्ट्राईक्स येतात की तुम्ही असं नाही डिटेल्स शेअर करू शकत म्हणून वगैरे. म्हणून मी मध्ये तुम्हाला सांगितलं की हा जो व्हिडिओ आहे तो एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. तुम्ही त्याच्याकडे त्या दृष्टीने पहा आणि कोणतीही इन्व्हेस्टमेंट करताना तुमचा जो कोणी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असेल किंवा म्युच्युअल फंड ॲडवायझर असेल, जो कोणी फायनान्शियल ॲडवायझर असेल, त्याची ॲडवाईस घेऊन मगच तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करा. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.